स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील 16वी कविता गोवा माझा सुंदर या कवितेवरील अभ्यासक्रम व प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओत सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया. सुरुवातीस पाहूया गप्पा गोष्टी करूया. यात काही प्रश्न दिले आहेत, त्याची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. गोवा राज्याचे आणखी कोणते नाव तुम्हाला माहीत आहे का? गोवा राज्याचे दुसरे नाव आहे गोमंतक. प्रश्न दुसरा, गोव्यात कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात? गोव्यात कोकणी व मराठी या भाषा बोलल्या जातात. प्रश्न तिसरा, तुम्हाला माहीत असलेल्या लोकनृत्यांची नावे लिहा. लोकनृत्यांची नावे म्हणजे धालो व मांड आणि फुगडी. प्रश्न चौथा, प्रत्येक राज्यात विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. तुम्ही कोणकोणते पदार्थ खाल्ले आहेत? मी करंजी, पुरणपोळी, सान्ना, इडली, डोसा असे अनेक पदार्थ खाल्ले आहेत. नेक्स्ट सेक्शन इज वाचा, विचार करा आणि लिहा. यामध्ये तुम्हाला कवितेवरील प्रश्न दिले आहेत, त्यांची उत्तरे शोधून लिहायची आहेत. कवितेतच शोधून लिहायची आहे. कवितेतील उत्तरे तुम्हाला शोधून लिहायची आहेत. प्रश्न पहिला, मांडवी नदी काय करते? पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे मांडवी नदी अंगाई गात आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात अधिक प्रश्न व इम्पॉर्टंट टिप्स दिलेले असतात. काही महत्त्वाचे टिप्स तुम्हाला या व्हिडिओत मिळतील. तर आता पाहूया दुसरा प्रश्न, माडांना मोर का म्हटले आहे? प्रश्नाचे उत्तर आहे माड मोराप्रमाणे वाऱ्यावरती धुंद डोलतात म्हणून माडांना मोर म्हटले आहे. प्रश्न तिसरा, कवितेत आलेल्या गोव्यातील प्रसिद्ध पर्वत शिखरांची नावे लिहा. उत्तर, वाघेरीचा डोंगर, चंद्रनाथ पर्वत, सोसोगड, मोर्लेगड ही गोव्यातील प्रसिद्ध पर्वत शिखरांची नावे आहेत. प्रश्न चौथा, कोणत्या लोकगीतांचा उल्लेख कवितेत आला आहे? उत्तर आहे कवितेत धालो, फुगडी व रणमाले या लोकगीतांचा उल्लेख आला आहे. आता पाहूया पुढील अभ्यासक्रम, कवितेचे अंतरंग. पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करा. शापोऱ्याच्या काठी जागर डॅश डॅश माडांचे या मोर. आणि याचे उत्तर आहे शापोराच्या काठी जागर जुवारीत जलगाई, वाऱ्यावरती धुंद डोलती माडांचे या मोर. डॅश तालाची लयकारी, सोसोगड मोरले गडावर डॅश. चंद्रनाथ पर्वती रंगली तालाची लयकारी, सोसोगड मोरले गडावर अंबर होते झुंबर. तिसऱ्या कवितेच्या ओळी ज्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या अशा आहेत, समेळ कासाळे घुमटांचा डॅश डॅश अन लोकगीतांची लकीर. समेळ कासाळे घुमटांचा दुमदुमतो आवाज, धालो फुगडी रणमाले अन लोकगीतांची लकीर. पुढील प्रश्न आहे, समजून घेऊया. कंसात दिलेले शब्द वापरून वाक्य पूर्ण करून लिहा. कंसात दिलेले शब्द आहे ते, ती, तो, आम्ही. हे सारे शब्द आहेत ती सर्वनामे आहेत. तर पहिलं वाक्य आहे डॅश डोंगर पहा. इथे येणार सर्वनाम तो, तो डोंगर पहा. दुसरं वाक्य आहे डॅश नदी समुद्राला मिळते. इथे येणार ती नदी, कारण स्त्रीलिंग आहे, ती नदी समुद्राला मिळते. तिसरं वाक्य आहे समोर दिसणारे डॅश झाड आंब्याचे आहे. तर इथे येणार ते म्हणजे नपुसकलिंग, समोर दिसणारे ते झाड आंब्याचे आहे. चौथं वाक्य आहे डॅश अभ्यास केला. इथे येणार आम्ही अभ्यास केला. आता सोडवूया पुढील उपक्रम. प्रश्न दुसरा, वर हा शब्द जोडून नवीन शब्द तयार करा.
उदाहरणार्थ ढोलावर, एक शब्द आपल्याला दिलेला आहे ढोलावर. आता बाकीचे शब्द आहेत, तुम्ही कोणतेही शब्द लिहू शकता. मी लिहिलेले शब्द आहेत घरावर, झाडावर, माळावर, नदीवर, माडावर असे पण लिहू शकता तुम्ही. प्रश्न तिसरा, अ आणि ब गटातील समानार्थी शब्दांच्या जोड्या, योग्य जोड्या जुळवून लिहा. अ गटात आहे जल, पर्वत, मोर आणि सागर. ब गटात आहे डोंगर, समुद्र, पाणी आणि मयूर. हे समानार्थी शब्द आहेत, त्यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. तर ते जल या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे पाणी. पर्वत याचा समानार्थी शब्द आहे डोंगर. मोर याचा समानार्थी शब्द आहे मयूर. व सागर यासाठी समानार्थी शब्द आहे समुद्र. स्टुडंट्स, लाईक, शेअर, सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. आता पाहूया प्रश्न चौथा. खालील दिलेल्या वाक्यासमोर बरोबर किंवा चूक चिन्हांचा वापर करा. इथे वाक्य दिली आहेत, ती बरोबर आहेत की चूक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं वाक्य आहे आई अमुची असे अंगाई. इथे आहे कवितेत दिलेलं आहे आई अमुची असे म्हादई, म्हणून हे चुकीचं वाक्य आहे, म्हणून इथे चूक अशी खूण केली आहे. चपय खेळे वाघेरी हे बरोबर वाक्य आहे, म्हणून बरोबर चिन्हाचा उपयोग करायचा आहे. तिसरं आहे कीर्तनी घणघण वाजे झांज, हेही बरोबर वाक्य आहे. हे कवितेतील वाक्य आहे, ते बरोबर आहे, म्हणून आपण इथे बरोबर चिन्हाचा वापर केला आहे. आता सोडवूया पुढील उपक्रम, कृती करूया. प्रश्न पहिला आहे कोणत्याही 3 राज्यातील लोकनृत्यांची चित्रे मिळवा व खाली दिलेल्या तक्त्यात ती चिकटवून त्या लोकनृत्याचे नाव व राज्याचे नाव लिहा. इथे मी चित्र व त्याच्या राज्याचे नाव, त्या चित्रावर नृत्य व राज्याचे नाव लिहिलेले आहे. पहिले आहे भरतनाट्यम तमिळनाडू, दुसरं आहे कथ्थक उत्तर प्रदेश आणि तिसरं नृत्य आहे ते बिहू, आसाम राज्यातील बिहू नृत्य आहे. मी इथे चित्रांवरची नावं, नृत्याची नावं व राज्याचं नाव लिहिलं आहे, ते अस्पष्ट दिसत आहेत. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पुस्तकावर ती लिहून त्याची नोंद करू शकता. तुम्ही तुम्हाला हवं असलेल्या राज्यातील नृत्य, त्याचं चित्र व त्या राज्याचं नाव लिहू शकता. कवितेच्या पलीकडे. प्रश्न पहिला, शब्दकोश आंतरजालाच्या सहाय्याने खाली दिलेल्या मराठी शब्दांसाठी इतर भाषातील प्रतिशब्द गटशः शोधा आणि लिहा. इथे 4 गट दिलेले आहेत. पहिला आहे भाषा मराठी, दुसरी हिंदी, तिसरी इंग्रजी आणि चौथी आहे ती कन्नड. आणि इथे काही शब्द दिलेले आहेत मराठीमधून, त्याचा आपल्याला हिंदी, इंग्रजी व कन्नड शब्द शोधायचे आहेत. आई, आई हे मराठी शब्द आहे, हिंदीमधून म्हणतात मा, इंग्रजीमधून मदर आणि कन्नडमधून अम्मा. शाळा याला हिंदीमधून पाठशाला म्हणतात, इंग्रजीमधून स्कूल म्हणतात, कन्नडमधून शाले म्हणतात. डोंगर यासाठी हिंदी शब्द आहे पर्वत, इंग्रजी शब्द आहे माउंटन आणि कन्नड शब्द आहे गुड्डू. नदी याला हिंदीमधून पण नदी म्हणतात, इंग्रजीमधून रिवर म्हणतात आणि कन्नडमधून पण नदीच म्हणतात. सुंदर या शब्दाला हिंदी शब्द आहे खूबसूरत, इंग्रजी शब्द आहे ब्युटिफुल आणि कन्नड शब्द आहे सुंदर. मुलांनो, व्हिडिओ स्किप करू नका, कारण व्हिडिओच्या शेवटी ॲडिशनल क्वेश्चन म्हणजे अधिक प्रश्न दिलेले आहेत. पुढील शब्द आहे वारा. वारा याला हिंदीमधून पवन म्हणतात, इंग्रजीमधून विंड म्हणतात व कन्नडमधून हवे म्हणतात. अंगाई या शब्दाचा हिंदी शब्द आहे लोरी, इंग्रजी शब्द आहे लुलाबी आणि कन्नड शब्द आहे जोगुला. अंबर हा मराठी शब्द आहे, त्याला हिंदीमधून आकाश म्हणतात, इंग्रजीमधून स्काय व कन्नड शब्द आहे आकाश. तसेच समुद्र या शब्दाला हिंदीमधून सागर म्हणतात, इंग्रजीमधून सी आणि कन्नडमधून पण सागरच म्हणतात. प्रश्न दुसरा, खालील कंसात काही लोकनृत्यांची नावे दिली आहेत. गटशः चर्चा करून खालील अ गटातील लोकनृत्ये ओळखा आणि कंसातील योग्य नाव शोधून ब गटात लिहा. कंसात दिलेले शब्द आहेत गोफ नृत्य, घोडेमोडणी, चपई नृत्य, कुणबी नृत्य आणि समयी नृत्य.
पहिले जे आहे ते समई नृत्य आहे. दुसरे चित्र दाखवले आहे ते चपई नृत्याचे आहे. तिसरे आहे चित्र ते गोफ नृत्याचे आहे. चौथे चित्र घोडेमोडणीचे चित्र आहे व पाचवे आहे ते कुणबी नृत्य आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या नृत्यांची नावं ओळखून त्याच्या बाजूला लिहिलेली आहे. प्रश्न तिसरा, खाली गोव्याचा नकाशा व कंसात पर्वतांची व नद्यांची नावे दिली आहेत. गटशः चर्चा करून नकाशातील योग्य तालुक्यात कंसातील पर्वत शिखरांची व नद्यांची नावे लिहा. कंसात दिलेले शब्द आहेत वाघेरी पर्वत, चंद्रनाथ पर्वत, मांडवी नदी आणि शापोरा नदी. हे आपल्याला या नकाशावर लिहायचे आहेत. कुठल्या स्टेटमध्ये, कुठल्या राज्यात कुठला पर्वत व नदी आहे ती आपल्याला इथे योग्य तालुका निवडून त्यापुढे त्या तालुक्याच्या मध्ये लिहायचं आहे दिलेल्या पर्वतांची व नद्यांची नावे. वी हॅव टू मार्क इट ऑन द मॅप. तर इथे बारदेश तालुक्यामध्ये आहे ती शापोरा नदी, तिसवाडीमध्ये मांडवी नदी आहे व सत्तरी तालुक्यात वाघेरीचा डोंगर आहे. तसेच केपे तालुक्यात चंद्रनाथ पर्वत आहे. आता पाहूया या कवितेवरील काही अधिक प्रश्न. गाळलेल्या जागा भरा. पहिला आहे धालो फुगडी डॅश अन लोकगीतांची लकेर. याचं उत्तर आहे धालो फुगडी रणमाले अन लोकगीतांची लकेर. दिंडीत गर्जे डॅश. दिंडीत गर्जे टाळ. तिसरा आहे कीर्तनी झन झन वाजे झांज. चौथा आहे वाऱ्यावरती धुंड डोलती माडांचे या मोर. वाऱ्यावरती धुंड डोलती माडांचे या मोर. आई अमुची असे डॅश. आई अमुची असे म्हादई. सहावं वाक्य आहे ढोलावरची थाप ऐकुनी डॅश खेळे वाघेरी. याचं उत्तर आहे ढोलावरची थाप ऐकुनी चपय खेळे वाघेरी. सोसोगड मोरले गडावर अंबर होते डॅश. सोसोगड मोरले गडावर अंबर होते झुंबर. आणि आठवं वाक्य आहे समेळ डॅश घुमटांचा दुमदुमतो आवाज. समेळ कासाळे. घुमटांचा दुमदुमतो आवाज. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड.